जैन मंदिर चोरी प्रकरण उघड. 3 आरोपी अटकेत. 3,18,000चा मुद्देमाल जप्त. नाशिक पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. शरणपूर रोडवरील धर्मराज सुतार जैन मंदिरातून झालेल्या मूर्ती, चांदीच्या दागिन्यांची आणि मौल्यवान वस्तूंची चोरी प्रकरण अखेर उघडकीस आले आहे. गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने आकाश पवार, राकेश पवार आणि शुभम गवळी या तिघा आरोपींना अटक केली असून यांच्या ताब्यात तब्बल 3,18,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात पितळ चांदीच्या मूर्ती, सोने चांदीचे दागिने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे. ही धडक कारवाई पोलीस उपायुक्त श्री विजय करामते, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस निरीक्षक श्री सुधील पवार तसेच अधिकारी संदीप पिंगळे, संदीप आंधळे, प्रतीक साळवे, अक्षय पाटील, नितीन पाटील, गजेंद्र बोरसे, अमोल सोनवणे, महेश ढोणे, गोपाल काळे, सचिन पवार, दिलीप बोडके, विजय पवार, रवी पाटील, संजय वाघ, गोरेश्वर गवळी, अनिकेत काळे, अनिल सोनवणे, समीर रक्टे, दत्तात्रय कोल्हे आणि इतर कर्मचारी यांनी मोलाची भूमिका बजावली. आरोपींनी केवळ जैन मंदिरच नव्हे तर इतर ठिकाणीही चोरी केल्याची कबुली दिल्याने आणखी गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता